विधानसभा अधिवेशनापूर्वी झालेल्या सरकारच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवरती सडकून टीका केली आहे। त्यांची चर्चेची तयारी नसून त्यांच्या पत्रामध्ये काहीच मुद्दे नाहीत अशी खोचक टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे। दुसरीकडे प्रथेप्रमाणे त्यांनी चहापानावरती बहिष्कार टाकल्याचा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावलाय। दरम्यान विरोधकांची खोटं बोलण्याची सवय सुरूच असून खोटं नरेटिव्ह पसरवण्याची फॅक्टरी महाविकास आघाडीने उघडली असल्याची घणाघाती टीका यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केल्याचं कळतंय। या अधिवेशनामध्ये ठरल्याप्रमाणे विरोधकांनी बहिष्कार घातलाय। खरं म्हणजे या पंचवार्षिकचं शेवटचं अधिवेशन होतं। आम्हाला वाटलं होतं चर्चा करतील, येतील आणि चर्चेतून बरंचसं काही चांगलं जनतेसाठी होत असतं, परंतु त्यांची चर्चा करण्याची बिलकुल इच्छा नाही। पत्रही दिलंय, त्या पत्रामध्ये पण काही नवीन मुद्दे नाहीत। तेच घिसेपिटे प्रश्न उत्तर अंतिम आठवडा प्रस्तावासारखं। विरोधी पक्षाने प्रथेप्रमाणे चहापानावर बहिष्कार टाकत जे पत्र दिलेलं आहे, खरं म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल, खोटे नरेटिव्ह तयार करून एखाद्या निवडणुकीमध्ये थोडी मतं मिळाल्यानंतर आता खोटंच बोलायचं अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये विरोधी पक्ष गेलाय असं या ठिकाणी मला वाटतं। 15 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे। काय तुम्ही केलं शेतकऱ्यांसाठी? मराठवाडा वॉटर ग्रीड तुम्ही भासणात गुंडाळलं, ते आता आम्ही सुरू करतोय। जलयुक्त शिवार सारखी चांगली शेतकऱ्यांची वरदान ठरणारी योजना तुम्ही बंद केली, देवेंद्रजींच्या काळात चालू होती, ती आम्ही आल्या सरकार आमचं आल्या आम्ही चालू केली। तुम्ही सगळे प्रकल्प बंद केले, मेट्रो पासून सगळं काम बंद केलं, समृद्धी पासून सगळं या अटल सेतूमध्ये दांडा घालून ठेवलं। काय काय केलं नाही तुम्ही? हे सगळे प्रकल्प आम्ही सुरू केले। आज शासन आपल्या दारीच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांना, जवळपास 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना त्याचा फायदा झाला। हे शासनाचं काम आहे आणि शासन लोकांच्या दारातच म्हणजे शोभून दिसतं, लोकांच्या दारात जाऊन काम करणार हे सरकार आहे। बाळासाहेब ठाकरे म्हणायचे कोणी आलं तर मंत्रालयातून खाली उतरून त्यांना भेटा, आम्ही तर डायरेक्ट शासन दारी आम्ही घेऊन गेलो। आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत, खोटं बोला पण रेटून बोला, या परिस्थितीमध्ये थोडा काळ त्यांना आनंद झालेला आहे।